आणि आपलं टार्गेट असणार आहे 24,100चा सपोर्ट. चला प्ले करून बघूया काय होतंय. लेवलच्या वरती क्लोज झाले, डाटामध्ये काही चेंजेस येतात का काय. नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनलवरती. तर आपण करणार आहोत निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस. आजची डेट आहे 19 ऑगस्ट, म्हणजेच एक्सपायरी नंतरचा पहिला दिवस आहे. तर आपल्याला 10:30 वाजेपर्यंत वाट बघायची लेवल येण्याची. का? कारण एक्सपायरी नंतरचा पहिला दिवस असतो, त्याच्यामुळे आपण डाटा बनण्याची वाट बघायची आणि मग नंतर ट्रेड प्लॅन करायचा. तर आता काय दिसतंय आपल्याला, सगळ्यात पहिलं येऊया आपण शिफ्टिंग मध्ये. शिफ्टिंग काय दिसते, रेजिस्टन्स साईडला 24,150 वरनं 24,100 शिफ्टिंग झालेली आहे 9:25 ही चेक करायची आहे कुणामुळे शिफ्टिंग झाले, कारण 9:25च्या शिफ्टिंगला आपण मान्यता देतो. चल पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. तर इथे कोण शिफ्ट झालेलं आहे, तर ह्या पर्सेंटेज ग्राफ वरती आपल्याला दिसेल की कोण शिफ्ट झालेला आहे. ओआय चेंज 100% झालाय, व्हॉल्यूम येताना दिसत आहे, ओआय पण इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे, म्हणजे रेजिस्टन्स जो आहे वरनं खाली शिफ्ट होताना दिसत आहे. कुठे? 24,100 वरती. आता येऊया सपोर्ट साईडला. सपोर्ट साईडला काय दिसतंय, शिफ्टेड फ्रॉम टॉप 24,150 वरनं 24,200. 9:16 शिफ्टिंग आहे, तिला आपण कन्सिडर करणार नाही, कारण 9:20 नंतरच्या शिफ्टिंगला आपण प्राधान्य देतो. तर माझा सपोर्ट कुठे? 24,100 वरती. कसा आहे? स्ट्रॉंग आहे. कुणामुळे? तर व्हॉल्यूम आणि ओआय चेंज मुळे. आता आपल्याला चेक करायचं 73% दिसतोय, तो पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे. ओआयचा ग्राफ बघितला तर पर्सेंटेज इन्क्रीजिंग टू फ्लॅट झालेला आहे, म्हणजे जरी सपोर्ट जर वर आला तर सपोर्ट मध्ये काय फरक होणार आहे का? नाही होणार. सपोर्ट स्ट्रॉंग होणार. रेजिस्टन्स वरनं जर खाली शिफ्ट झाला तरी त्याच्यात काय फरक होणार का? नाही होणार, म्हणजे दोन्ही एका ठिकाणावरती स्ट्रॉंग होणार. 24,100 वरती मार्केट कन्सोलिडेशन मध्ये जाऊ शकतं. आता ट्रेड प्लॅन करायचा असेल तर काय करायचं आहे आपल्याला? ट्रेड प्लॅन करायचा आहे 10:30 नंतर. चला 10:30 जाऊया. आता माझा ट्रेड बेरिशच होईल सगळ्यात पहिलं, कारण ऑलरेडी मार्केट 24,150च्या रेंज मध्ये. 10:30 वाजता जाऊया डायरेक्टली, तिथे चेक करूया मार्केट कुठे आहे. मार्केट आले 24,100च्या रेंज मध्ये. आता माझा रेजिस्टन्स कुठे दिसतोय? 24,100 वरती स्ट्रॉंग होताना दिसत आहे. तर मला काय करायचं, आता मला पुढचा ट्रेड प्लॅन करायचा 24,100च्या रेजिस्टन्स वरनं. का? कारण माझा रेजिस्टन्स स्ट्रॉंग होतोय आणि सपोर्ट पण स्ट्रॉंग होतोय. मार्केट आहे रेजिस्टन्सच्या जवळ, सपोर्ट वर आला तर सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड प्लॅन करूया. 3-3 मिनिटं पुढे जाऊया आणि ट्रेड मध्ये बघूया काय होतंय. लेवलवर एंट्री तर भेटलेली नाहीये, चलो काय प्रॉब्लेम नाहीये. सपोर्टला पण काही आलं नाही पूर्ण, त्याच्यामुळे आपला हा ट्रेड इनिशिएट होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला वाट बघावी लागेल लेवल यायची. लेवल आल्यानंतरच ट्रेड मध्ये प्लॅन करायचा, अन्यथा ट्रेड करायचा नाही. 24,100चा रेजिस्टन्स कसा आहे? स्ट्रॉंग आहे, काही प्रॉब्लेम नाही. रेजिस्टन्स वर आला तर करूया, नाही तर सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड प्लॅन. मार्केट रेजिस्टन्स वर आले, रेजिस्टन्स वरती लेवलला क्लोज दिलेलं आहे, रिटेस्ट मिळालेलं आहे. इथून आपल्याला एक पुढचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. का पुढचा ट्रेड प्लॅन करायचा? कारण ह्या लेवलला रिटेस्ट दिली नव्हती, त्याच्यामुळे आम्ही वाट बघत होतो रिटेस्टची. रिटेस्ट वरती ह्या कॅन्डलवर एंट्री झालेली आहे. एंट्री झाल्यानंतर इथे आपण एसएल लावला 20 पॉइंटचा आणि आपलं टार्गेट असणार आहे 24,100चा सपोर्ट. चला प्ले करून बघूया काय होतंय. लेवलच्या वरती क्लोज झाले, डाटामध्ये काही चेंजेस येतात का? काय प्रॉब्लेम नाहीये, डाटामध्ये व्यवस्थित आहे. चलो लेवलच्या खाली क्लोज झालेलं आहे, व्हेरी गुड. चलो चलने देते, काय प्रॉब्लेम नाहीये. मार्केटमध्ये डाटामध्ये काही चेंज झालं नाही. मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेलं आहे. एसएल ला मी कॉस्ट टू कॉस्ट करणार आहे. मी या ट्रेडला लॉस बुक करणार नाही. काही झालं तरी मला या ट्रेडला लॉस बुक करायचा नाहीये. का नाही करायचा? कारण 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेलं आहे, तर एसएल ला मी कॉस्ट टू कॉस्ट करून होल्ड करणार. मार्केट 70% पेक्षा जास्त मूव्ह झालेलं आहे. एसएल हा थोडंसं आपण प्रॉफिट मध्ये ट्रेल करायचं आहे. ज्यांना प्रॉफिट जर बुक करायचं ते करू शकतात, कारण टाइम आपल्या अगेन्स्ट साथ आहे. टाइम आपल्याकडे कमी राहिलेला आहे, त्याच्यामुळे ज्यांच्याकडे जास्त क्वांटिटी त्यांनी बुक केली पाहिजे, जास्त होल्ड नाही करायला पाहिजे, कारण टाइम संपत आलेला आहे. आणि 2 वाजलेले, तिथे आपला हा ट्रेड संपला पाहिजे. ह्या ट्रेडला होल्ड करायचा का नंतर नाही करायचा? का नाही करायचा? कारण 2 वाजल्यानंतर आपण नवीन ट्रेड इनिशिएट करत नाही, त्याच्यामुळे आपला हा ट्रेड इथेच संपायला पाहिजे होता. तर चेक करूया 2:30 वाजेपर्यंत काय होत आहे. 2:30 पर्यंत आपण चेक करूया मार्केटमध्ये काय झालंय. तर मार्केटने इथं टार्गेट दिलेला आहे, पण 2 वाजेपर्यंत आपला ट्रेड निघून जातो, त्याच्यामुळे काय हरकत नाहीये. आपला ट्रेड जरी लॉस मध्ये तर नाही जाणार,
कारण हा एसएल जरी गेला असेल तो हा ट्रेलिंग एसएल गेलाय, आपण प्रॉफिट मध्ये एसएल काढलेला आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचं पीएनएल ग्रीन असलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. इव्हनिंग वेबिनारची लिंक कुठे भेटेल तुम्हाला? होम पेज वरती यायचंय. होम पेज वरती आल्यानंतर तुम्हाला इव्हनिंग वेबिनारची लिंक दिसेल, इथून तुम्ही त्याला जॉईन करू शकता. लोणावळ्यामध्ये आपला एक इव्हेंट होणार आहे, त्या इव्हेंटची माहिती देतो तुम्हाला. एक्सप्लोर कोर्सेस वर क्लिक केल्यानंतर इव्हेंट्स वर क्लिक करा. इव्हेंट्स वर क्लिक केल्यानंतर इथं लोणावळ्यामध्ये एक मीटअप आहे आपला 28 आणि 29 सप्टेंबरला. हे लाईव्ह ट्रेडिंग सेशन असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकता, जिथे राज सर आणि एओसी ची पूर्ण टीम येणार आहे. आपण तिथे सगळे मिळून सोबत ट्रेडिंग करणार आहोत. कोर्सेस बद्दल माहिती हवी असेल तर एओसीच्या होम पेज वरती आल्यानंतर एक्सप्लोर कोर्सेस वर क्लिक करा. कोर्सेस वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इव्हेंट्स कोर्सेस वर क्लिक करा. कोर्सेस वरती तुम्हाला इथे दिसेल मुंबई, पुणे, जयपूर आणि नोएडाला बॅचेस चालू होणार आहेत. तर पुण्यामध्ये जी बॅच चालू होणार आहे 30 सप्टेंबरला होणार आहे, 2026 मध्ये 30 ऑगस्टला होणार आहे. तर त्याची माहिती हवी असेल तर तुम्हाला काय करायचंय, मला कॉन्टॅक्ट करू शकता. 8149459525 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून डिटेल्स घेऊ शकता. अन्यथा सपोर्टचा नंबर आहे 9953262262 या नंबरवरती जरी कॉन्टॅक्ट केले तर बाकी सेंटरचे डिटेल्स तुम्हाला भेटतील. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. धन्यवाद.